आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. कोण माझ्या बरोबर लपाछुपी खेळते? आई मी आलो. ये ये इकडे. साई बाबा. महासपती, साक्षात्कार माणसाचं आयुष्य बदलून टाकतो. साक्षात्काराचा अर्थ आहे ज्ञानाचा दिव्य प्रकाश. साक्षात्काराचे रंगही निरनिराळे असतात. महासपती, जेव्हा माणसाला त्याच्या चुकीचा साक्षात्कार होतो तेव्हा त्याला अपराधी वाटतं. जेव्हा त्याला प्रेमाचा साक्षात्कार होतो तेव्हा त्याचं मन कळीसारखं फुलून जातं. पती पत्नीला जेव्हा साक्षात्कार होतो की ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, तर तो प्रेमाचा सर्वोच्च साक्षात्कार आहे. म्हाळसापती, माणसाला जेव्हा भगवंताच्या कृपेचा साक्षात्कार होतो तेव्हा तो ईश्वर प्रति कृतज्ञ होतो. आणि जेव्हा एका स्त्रीला साक्षात्कार होतो की ती आई होणार आहे, तेव्हा तो क्षण तिच्यासाठी एक गौरवशाली क्षण होऊन जातो. सबका मालिक एक. माझी तर मतीच गुंग झाली होती आशा, कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवला. आपल्याच घरात परकी झाले आहे. मी मालकिणीची मोलकरीण झाली आहे. अरे आशा मावशी, तुम्ही कधी आलात? हे मी काय ऐकते कमला? तू आपल्या आईसारख्या सासूला त्रास देत आहेस? त्रास तर मी तुम्हाला पण देणार आहे मावशी. तुमच्यासाठी मी एक सवत पाठवणार आहे. काय? हो, तुमच्या पतिदेवांना दुसरं लग्न करण्यासाठी तयार करणार आहे मी. श्रीमंत बापाची श्रीमंत मुलगी आहे माझी मैत्रीण. माझ्या माहेरी माझ्या मैत्रिणीचे आई वडील खूप श्रीमंत आहेत. मुलीकडचे म्हणतायत की पुढच्या 8-10 दिवसांमध्ये रमाकांचं दुसरं लग्न होऊन जायला हवं. असंच सांगितलं होतं ना तुम्ही माझ्या सासूबाईंना माझ्याबद्दल? जर तुमच्या पतिदेवांना तुमच्यापेक्षा तरुण स्त्री मिळाली तर मग ते नकार देतील? कमला, तू पायरी सोडून वागतेस. आणि तुम्ही तुमच्या हद्दीच्या बाहेर नाही वागत आहात. जर तुम्हाला माझ्या सासूबाईंबद्दल एवढा कळवळा आहे तर घेऊन जा त्यांना आपल्या घरी आणि तुमच्या घरी राणी बनवून ठेवा. तू माझा अपमान करतेस कमला. तुम्ही कधी मैनाताईचा मान ठेवला आहे का? बस, खूप झालं दुर्गा, मी जाते आता. हो हो, जा जा. आणि जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत माझ्या घरी अजिबात येऊ नका. जा. हा. सासूबाई,
आपल्या घरच्या गोष्टी परक्यांना नाही सांगितल्या पाहिजेत। आणि जर तुम्हाला ह्या घरात शांती मिळत नाही तर तुम्हाला काशीला पाठवून देते। नाही नाही, मला नाही जायचंय काशीला. तर मग जा, जा घरची कामं करा, जा। कमला, सासूबाईंबरोबर असं नको वागूस। ताई, तुला काय वाटतं की मी सासूबाईंचा आदर करत नाही? जेव्हा मी त्यांना काम करायला सांगते तेव्हा मी अर्ध्याहून जास्त कामं करून ठेवलेली असतात। जेव्हा सासूबाईंना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होईल तेव्हा मी त्यांची माफी मागेन। मला सोडून जाणार तुम्ही बाबा? बाबा, मला लाड केल्याशिवाय जाणार तुम्ही बाबा? बाबा, तुम्ही मला उर्मिला, हे कसले इशारे आहेत? काही तू साईबाबांच्या आशीर्वादामुळे आई तर नाही ना होणार आहेस? काय काय मी बाप होणार आहे? मी बाप होणार आहे? शंकर, दिनकर, कुठं आहात तुम्ही? दामू दादा, काय झालं? आता आपल्या घरात एक छोटा पाहुणा येणार आहे। काय? आता तो मला बाबा म्हणून हाक मारेल, तुमच्या वहिनीला आई म्हणेल, मी बाप होईल आणि तुम्ही दोघं काका व्हाल। किती नशीबवान आहोत आम्ही की लग्नानंतर इतक्या वर्षांनी आमचं रुसलेलं आयुष्य पुन्हा फुलून उठेल। ही सगळी साईबाबांची कृपा आहे। ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा। ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। जो श्रद्धेने माझं नाम स्मरण करतो, माझ्यावर विश्वास ठेवतो आणि माझी भक्ती करतो, त्याच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करतो। जो माझ्या चरित्रांचं, लीलांचं गायन करतो, त्याची मी नेहमी मदत करतो। जो संपूर्णपणे मला शरणागत आहे, त्याची सारी पाप मी दूर करून टाकतो। केवळ साई साई या जपानेच माझ्या भक्तांची सारी पाप नष्ट होतात। मी नेहमी
नेहमीच माझ्या भक्तांच्या सोबत असतो, त्यांची साथ देतो. माझी समाधी भक्तांशी हितगुज करत राहील आणि त्यांचं मार्गदर्शन करत राहील. सबका मालिक एक. सासूबाई, तुम्ही उठा, स्वयंपाक मी करते. तू स्वयंपाक करणार? हो. छोट्या सुनबाईकडून मला बोलणी बसवायची आहेत का तुला? नाही सासूबाई. सगळं समजतं मला. तू माझा बदला घेत आहेस. नाही सासूबाई, आपल्या आईचा कुणी बदला घेतं का? वा 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 वा, किती उच्च विचार आहेत. कुणी ऐकलं तर म्हणेल की तुला देवळात ठेवून तुझी आरती करायला हवी. पण मग हे तुझे उच्च विचार तेव्हा कुठे जाऊन लपून बसतात, जेव्हा लहान सुनबाई माझी सासू बनते. मला तुझ्या सहानुभूतीची गरज नाहीये. मी स्वयंपाक करू शकते, करेन आणि काम करता करता एक दिवस मरून जाईल. शुभ शुभ बोला सासूबाई. साईबाबा तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य देवोत. मोठ्या थाटात बोललीस की नानासाहेबांना सांग पैसे पाठवण्याची गरज नाहीये. अगं तुला नाहीये पण मला तर आहे. तसही तू मेल्यानंतर तुझा बाप कुठे पैसे पाठवणार आहे? मी हिला मरण्याचा शाप देते आणि ही माझ्यासाठी 100 वर्षाचा आशीर्वाद मागते. खरं आणि खोटं, चांगुलपणा आणि वाईटपणा यांचा सामना नेहमी होत असतो आणि त्याचा निर्णय अटळ देखील आहे. खऱ्याची नेहमीच खोट्यावर आणि चांगुलपणाची नेहमीच वाईटपणावर जीत होत असते. जो मनुष्य मनाने चांगला आहे तो कधीही कुणाचंही वाईट करू इच्छित नाही वाईट चिंततो. चांगल्या मनाचे लोक त्यांचं वाईट करणाऱ्यांचे देखील वाईट चिंतत नाही, उलट त्यांचं भलं चिंततात. कारण चांगुलपणा हेच त्यांचं चरित्र असतं. म्हणूनच शाप देणाऱ्यांसाठीही ते ईश्वराकडे आशीर्वादच मागतात. हे जग चांगल्या लोकांच्या चांगुलपणावरच तर चालतं. माणसाचं चरित्र हीच त्याची ओळख असते. साप चंदनाच्या झाडाला लपेटून बसतो म्हणून काय चंदन काय आपली खुशबू आपलं सुगंध देणं सोडतं का? नाही, ते तर सापासारख्या विषारी प्राण्यालाही आपला सुगंध देतं. हेच चांगल्या लोकांचा स्वभाव असतो की ते आपल्या चांगुलपणाने वाईट लोकांनाही प्रभावित करतात. ईश्वर नेहमीच अशा लोकांच्या सोबत असतो. सबका मालिक एक. ताई, तू इथे? मग सासूबाई कुठे आहेत? मी त्यांना आराम करायला सांगितलं आहे. आजपासून स्वयंपाक मी करेन. ताई, ही सहानुभूती कशासाठी? सासूबाई तर तुझा तिरस्कार करतात ना. अगं साईबाबा म्हणतात की तिरस्कार करणाऱ्यांवरही प्रेम करा.
पण ताई, सासूबाईंना त्रास देणं मला अजिबात आवडत नाही. आणि हो, आजपासून तू पण त्यांना कुठलंच काम सांगणार नाहीस, काही धमकी द्यायची नाहीयेस. ठीक आहे ताई, पण आजपासून मी तुम्हाला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. स्वयंपाक पण आता मी करेन. मी असताना मोठी बहीण अशा परिस्थितीत कामाचा गाढा ओढते हे कळल्यावर तो येणाऱ्या काळात आपलं बाळ आपल्याला विचारेल तेव्हा माझ्याकडे काहीच उत्तर नसेल. देवा, तुमचा विजय असो. देवा, तुमचा विजय असो. महाळसापती, काय झालं? आज श्यामा अगदी आनंदी दिसतोय ते. साईनाथ, तुम्ही तुमच्या भक्तांवर अनुग्रह करता तर ते खुश होणारच. बाबा, अहमदनगरवरून दामू अण्णा कोसारचं पत्र आलंय. तुमच्या कृपाप्रसादाने तो बाप होणार आहे. आता तर तुझ्या मनाला शांती मिळाली असेल ना श्यामा? मग इथं का आला आहेस? आपले 72 जन्मांचे संबंध तोडण्यासाठी का? हे सांगण्यासाठी की तू मला भेटायला येणार नाहीयेस ना, काही खाणार ना काही पिणार? सांग या जगाला, सांग ना या जगाला की साई बाबाने तुझ्या बरोबर विश्वासघात केला आहे श्यामा. नाही देवा, नाही. नाही देवा, नाही देवा, नाही. देवा, मला लाजिरवाणं करत आहात तुम्ही. तुम्ही आमचे मायबाप आहात, स्वामी आहात आमचे. तुम्हीच आमचा श्वास आहात आणि तुम्हीच आमचा विश्वास. देवा, आता तर केवळ मृत्यूच हे नातं तोडू शकते. देवा, आता तर या माधवरावने आपलं जीवन तुम्हाला अर्पण केलं आहे. आता हे नातं कोणीही तोडू शकत नाही. देवा, कोणीही तोडू शकत नाही. कोणी नाही तोडू शकत. कोणी नाही तोडू शकत. वैद्यबुवा, या साई बाबाचा जय जयकार ऐकून माझे दोन्हीही कान फुटायला लागले आहेत. आता हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या बाहेर चाललंय. अरे द्वारकानाथजी, तुम्ही चिंता का करता? आमचे वैद्यबुवा आहेत ना, ते तुमच्या कानांचा उपचार करतील की. अरे नालायका, मूर्खा, मी तुला किती वेळा सांगितलं की मध्ये मध्ये बोलू नकोस म्हणून, तरी पण ताळावर येत नाही तू. हा, राम राम राम. द्वारकानाथजी, तुम्ही एकदम खरं बोललात. आता माझ्याही कानामध्ये त्या ढोंगी साईचा जय जयकार जोर जोरात ऐकू येऊ लागला आहे. आता आपल्याला काहीतरी लवकरात लवकर करावं लागेल, नाहीतर. अरे आजपर्यंत काय काय नाही केलं आपण वैद्यबुवा, काय काय नाही केलं. हो, साई बाबाला कमी लेखण्यासाठी कुणाला नाही बोलवलं. जो कोणीही आला कमी लेखण्याऐवजी त्या साईबाबाचा भक्त होऊन गेला. जय साईनाथ. जय साईनाथ, मूर्ख कुठला. अरे द्वारकानाथजी, अजूनही एक आशेचा किरण बाकी आहे, नाही का? स्वामी योगेश्वर महाराज. जयति जयति मां भगवती गंगे, जय पतित पावनी, जय मुक्तिदायिनी, जय पतित पावनी, जय मुक्तिदायिनी. ताप मिटे तब परसत अंगे, जयति जयति मां भगवती गंगे. जयति जयति मां भगवती गंगे, 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 जय गंगे. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. साई राम साई श्याम, दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम, दुख भंजन
बंद करा ही स्तुती, बंद करा. पतित पाविनी गंगा नदीमध्ये उभे राहून स्तुती त्या साईबाबाची करताय. हर हर गंगे. हे थांब, हे थांबा. तुम्ही आमच्यावर का रागवताय? साईबाबा तर देव आहेत. नाही, तो ढोंगी आहे, तो पाखंडी आहे आणि काही नाही. तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे स्वामीजी. मला कधीही कुठला गैरसमज होत नाही, कारण मी एक योगी आहे. साईबाबा तर योग्यांचेही योगी आहेत स्वामीजी. योग्यांचा योगी? हं? त्या कंगालाला तर हेही माहित नसेल की योग विद्या कशाला म्हणतात. साईबाबांना सगळं माहित आहे स्वामीजी. त्यांच्यापासून काही लपत नाही. भूत, वर्तमान, भविष्य सगळ्याची माहिती आहे त्यांना. असं सांगून तो आपलं महात्म्य वाढवू पाहतोय. त्यांनी आपल्या भक्तांना साक्षात्कार करवला आहे की ही पवित्र गंगा नदी त्यांच्या चरणांमधून वाहते. वा, स्वतःला त्याने विष्णू भगवान बनवून टाकलं. असं वाटतं तो कुठल्या तरी जादू विद्येचा जाणकार आहे. त्याने आपल्या पायामधून गंगा वाहताना दाखवली आणि तुम्ही हे समजून बसलात की विष्णुपदी गंगा त्याच्या चरणांमधून वाहते. साईबाबा कधीही ढोंग करत नाहीत स्वामीजी. ते नेहमी खरं बोलतात आणि लोकांनाही सत्याच्याच मार्गावर चालण्यास सांगतात. खूपच प्रभावाखाली आहेस तू साईबाबाच्या. तुम्ही देखील त्यांचं दर्शन केलं तर प्रभावित होऊन जाल स्वामीजी. गप्प बसा. साईबाबांनी साऱ्या विकारांवर विजय मिळवला आहे. साऱ्या सिद्धी त्यांना वश आहेत. सारे योग त्यांचे दास आहेत. तरी देखील त्यांना अहंकार नाहीये, काही अभिमान नाहीये त्यांना. बंद करा त्या पाखंड्याचं गुणगान. त्यांच्या केवळ दर्शनाने सारी पापे नष्ट होऊन जातात स्वामीजी. साईबाबा आमचे राम आहेत, आमचे कृष्ण आहेत, आमचे विठोबा आहेत. साईबाबा आमच्यासाठी परब्रह्म आहेत. ऐकलत का तुम्ही? साईबाबा परब्रह्म आहे. तो किती मोठा परब्रह्म आहे हे दाखवण्यासाठी मी स्वतः लवकरच शिर्डीला येत आहे. अवश्य जा शिर्डीला स्वामीजी. त्यांचं दर्शन घेण्याने, त्यांच्या कथा ऐकण्याने, त्यांचं गुणगान करण्यानेच आपला उद्धार होईल. माझा उद्धार आणि तोही साईबाबा करणार. बहुतेक त्याच्याच उद्धाराची वेळ आली आहे. ज्या दिवशी मी शिर्डीला पाऊल टाकेन ना, त्याचं ढोंग, त्याचं पाखंड साऱ्या जगासमोर येईल. समजलास? विनम्रता मानवाचा अलंकार आहे, आभूषण आहे, दागिना आहे. तर अविनम्रता मनुष्यासाठी बेडी आहे, साखळ दंड आहे. जो या साखळ दंडात अडकतो तो ज्ञानी असूनही, विद्वान असूनही समाजाचं काही भलं नाही करू शकत. तो स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला तुच्छ समजतो. असा मनुष्य कुणाचं भलं कसं करू शकतो? जी विद्वत्ता समाजाचं भलं करू शकत नसेल, ते ज्ञान, ती विद्वत्ता काय कामाची? लोक तुम्हाला मान सन्मान देतात तर तुम्हीही लोकांना मान सन्मान दिला पाहिजे. लोक तुमचं म्हणणं ऐकतात तर तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. कधी कधी एक छोटासा मुलगाही आपला गुरु होऊन जातो आणि आपल्याला असं ज्ञान देऊन जातो की आपले डोळे तत्काळ उघडतात. परंतु अविनम्रतेच्या बेडीत जखडलेल्या मनुष्याचे डोळे उघडायला वेळ लागतो. जे परिपक्व आहेत, अनुभवी आहेत, ते विनम्र आहेत, आणि जे अपरिपक्व आहेत, ज्यांना जीवनाचा अनुभव नाहीये, ते विनम्र नाही आहेत.
कारण त्यांना वाटतं की त्यांनी सारं ज्ञान आत्मसात केलं आहे आणि आता त्यांची बरोबरी कोणीही नाही करू शकत. ज्ञान अहंकाराचा नाश करतं आणि अर्धज्ञान अहंकाराला प्रोत्साहन देतं. केवळ अहंकारच मनुष्याला विनम्र होण्यापासून अडवतो. असे अर्धज्ञानी ईश्वराला ओळखण्यास नकार देतात. त्याच्या समोर झुकायला तयार नाही होत. पण ईश्वर दयाळू आहे. तो त्यांना वारंवार संकेत देतो, त्यांना शिकवण्याचाही प्रयत्न करतो. परंतु हे अज्ञानी ना त्याचे संकेत समजून घेतात ना त्याची शिकवण स्वीकारतात. म्हणूनच तर ते लोकांचं कल्याण करण्याच्या मार्गावरून पथभ्रष्ट होतात. सबका मालिक एक. मृत्यू पाहून बेचैन झालास? या धर्तीवरचं एक सत्य पाहून घाबरलास? मी कुणालाही घाबरत नाही, कारण मी एक योगी आहे. हसू नकोस, माझा उपहास करू नकोस. नाही नाही, तू योग्यांचा योगी आहेस, सिद्ध आहेस. मग जा, आपल्या सिद्धीने, आपल्या योग सामर्थ्याने या स्त्रीच्या मेलेल्या पतीला जिवंत कर. नाही करू शकत ना? मग तुझी सिद्धी काय कामाची? मग तुझं योग सामर्थ्य काय कामाचं? तू माझ्या सिद्धीचा, माझ्या योग सामर्थ्याचा अपमान करत आहेस. मी तुझा सन्मान नक्की करेन, जर या गायीच्या मुखातून वेद म्हणवलेस तर. हे काय म्हणतोयस? हा वेडा बिडा तर नाही ना झाला? गाय कधी वेद म्हणू शकते? गायीकडून वेद? तुझं डोकं तर स्थिर आहे ना? का? संत ज्ञानेश्वर जर म्हशीकडून वेद म्हणून घेऊ शकतात, तर मग तू या गायीकडून वेद का नाही म्हणून घेऊ शकत? तू योगी नाहीस का? तुझ्याकडे सिद्धी नाहीये? आणि हे जर नाही करू शकत, तर मग का योग सामर्थ्याचा ढिंडोरा पिटतोस? का दुसऱ्यांना ढोंगी आणि पाखंडी म्हणतोस? आता लक्षात आलं की तू त्या साई बाबाचा चाहता आहेस. नदीवर ज्याला मी उपदेश केला होता त्यानेच जाऊन आपल्या साई बाबाला सांगितलं असेल की मी त्याचं पितळ उघडं पाडण्यासाठी शिर्डीला येतोय. म्हणूनच त्या साई बाबाने तुला माझा रस्ता अडवण्यासाठी, म्हणजे मी शिर्डीला जाऊ नये, इथे पाठवलंय. जो खऱ्या मनाने भगवंताचं दर्शन करू इच्छितो त्याला कोणीही अडवू शकत नाही स्वामीजी. म्हणजे तूही त्या साईबाबाला देव मानतोयस? जे देवाला मानत नाहीत ते दुर्भाग्यशाली असतात स्वामीजी. जे भगवंताशी ईर्ष्या करतात आणि जे स्वतःला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ समजतात, स्वतःच्या अधपतनाकडे वाटचाल करत असतात. आता हे तुम्ही ठरवायचं आहे स्वामीजी, की तुम्हाला उद्धाराच्या दिशेने जायचंय की स्वतःच्या अधपतनाच्या. अगं उर्मिला, लवकर ये. कुठे आहेस? कुठे तू? किती वेळापासून बोलवतोय? कुठे होतीस तू? काय झालं? एवढी काय घाई आहे? हे पैसे? हे पैसे आपल्या होणाऱ्या बाळाचा पायगुण आहे.
आपल्या दरवाजापर्यंत येतानाच ₹1,00,000 घेऊन आलाय तो. धर्मानंद, बोला अण्णासाहेब. आम्ही असा व्यापार नक्कीच करू. जेव्हा कधी असा सौदा असेल आम्हाला सांगा. हो हो हो. चल उर्मिला. ऐकलं धर्मानंद, दादा काय म्हणाला ते? मी तर अगदी सगळं ऐकतो. आणि तुम्ही जे ऐकूनही न ऐकल्यासारखं करता ना, मी तर ते देखील ऐकतो. धर्मानंद, आम्ही काय ऐकूनही न ऐकल्यासारखं केलंय? आठवलं का? बाप होण्याची बातमी ऐकून दामू अण्णा काय म्हणाले होते? हो, लक्षात आहे. दादा म्हणाला होता की या संपत्तीचा वारस येणार आहे. तर मग तुम्ही दोघं कोण आहात? तुम्ही दोघं संपत्तीचे वारस नाही आहात? कलयुगात शांती नाही मिळत. सगळे अशांत असतात. म्हणूनच तर प्रत्येक जण स्वार्थाच्या मागे धावतो. परमार्थाच्या मागे कुणीच नाही धावत. प्रत्येकाला पैसा पाहिजे, ईश्वर नाही. पैशाच्या मागे धावणारा मनुष्य माणुसकी विसरून जातो. पैसा भावाला कसाही बनवून टाकतो. आणि पैसाच आहे जो कुटुंबामध्ये फूट पाडतो. पैसाच दुश्मनीला जन्माला घालतो आणि पैसाच बर्बादी आणि विनाशाचं कारण बनतो. तरीही लोक पैशाच्या मागे धावतातच आणि ईश्वराला विसरून जातात. कसं समजावू मी माणसाला? कसं? महाळसापती जेव्हा एका कुटुंबामध्ये फूट पडते तेव्हा मला खूप दुःख होतं. जेव्हा परिवारातला एक सदस्य दुसऱ्या सदस्यावर अविश्वास दाखवून बाहेरच्या स्वार्थी लोकांवर विश्वास ठेवतो तेव्हा मी आतल्या आत तुटून जातो. आपलं घर एक पवित्र मंदिर असतं म्हाळसापती. जेव्हा या मंदिरात दैत्य आणि दानव प्रवेश करतात तेव्हा त्या घराचं पावित्र्य नष्ट होतं. हे माणसाला कधी समजणार म्हाळसापती? कधी? सबका मालिक एक. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदिन अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा रमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. आरती चाललीये साई बाबांची. आरती का नाही करणार धर्मानंद? साईबाबांच्या कृपा प्रसादानेच तर दादा वहिनी आई बाबा होणार आहेत. वा 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 वा. मला तर वाटतंय की तुमच्या अकलेचा सौदा करून स्वतःला धन्य म्हणून घ्यावं. वा. अरे मला तुमचा आनंद हवाय. आनंद. आणि हा आनंद तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमच्या दादा वहिनींचा आनंद हिरावून घ्याल. म्हणायचंय काय तुला धर्मानंद? जर दामू अण्णाच्या संपत्ती आणि पैशांची मालकी पाहिजे असेल तर आपल्या मार्गातल्या काट्याला बाहेर काढून टाका. म्हणजे गर्भातच गाडून टाका.
स्वामी 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 ईश्वरा, हा कसा खेळ आहे तुझा? तूच मला श्रद्धा, सबुरी आणि विश्वासाचे धडे देण्यासाठी या धर्तीवर पाठवलं आहेस, पण इथं तर गर्भातच विश्वासाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. हा कसा माणूस बनवला आहेस तू, ज्याला स्वतःवर जरा देखील विश्वास नाहीये, म्हणून तर नेहमीच दुसऱ्यांवर अविश्वास दाखवत राहतो. त्याला आपल्या बुद्धी आणि शक्तीवर विश्वास नाही, म्हणून जे आपल्या बुद्धी आणि शक्तीच्या आधारे पुढे जातात तो त्यांची ईर्ष्या करतो. तुला तर तुझ्या या माणसावर अभिमान आहे ना, पण हा तूच बनवलेला माणूस तुझ्यावरही विश्वास नाही ठेवत. जर एकाच मातीपासून सगळे बनले आहेत तर माणसामध्ये असा फरक का देवा? का हा माणूस आपल्या भावाशी ईर्ष्या करतो, तिरस्कार करतो? का आपल्याच जन्मदात्याला धोका देत राहतो? का आपल्या स्वार्थासाठी माणुसकीचा गळा घोटतो? तुझा हा माणूस तुझ्यापेक्षा जास्त पैशाला महत्व देतो. तो पैशाने मालामाल होऊ इच्छितो, तुझ्या कृपेने नाही. त्याला हे का नाही समजत की तुझी कृपा त्याच्यावर नसेल तर पैसा असूनही तो कंगाल आहे. त्याला कधीही सत्यता समजेल की फकीरी हीच खरी श्रीमंती आहे. स्वामी, या मनुष्याला सुधरवण्यासाठी तुला माझ्यासारखे अनेक साई बाबा पाठवावे लागतील, पण तरीही तुला हे समजेल की मनुष्य श्रद्धा आणि सबुरी आणि विश्वासाचा धडा नाही शिकू शकला. सबका मालिक एक